नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, काल वनरक्षक विभागाची अमरावती जिल्ह्यातील फायनल कट ऑफची यादी प्रदर्शित करण्यात आली. मला थोडा हा व्हिडिओ तयार करायला थोडा उशीर झाला काही कारणास्तव, पण मला करायचा होता पण वेळ मिळाला नाही. पण आता करतोय बरं का, की अमरावती विभागाच्या उपवन संरक्षक कार्यालय अमरावती वन विभाग याची एक फायनल यादी तयार करण्यात आली आहे. आणि या फायनल यादीमध्ये एकूण 1913 उमेदवारांची यादी अशी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मीन्स ही यादी कुठली आहे? फायनल. फायनल म्हणजे लेखी परीक्षेचे गुण शिवाय त्यामध्ये ग्राउंडवर मिळालेले गुण यांची टोटल करून फायनल यादी तयार करण्यात आली. तर ती फायनल यादी त्यांनी प्रदर्शित केली आहे. आणि ही पहिला जिल्हा आहे असा अमरावती ज्याची फायनल यादी प्रसिद्ध झालेली आहे. आणि यानुसार आता हळूहळू सर्व जिल्ह्यांच्या याद्या ज्यांचे ग्राउंड संपलेले असतील त्यांच्या पण याद्या प्रदर्शित होतील. आता हा युट्यूबचा व्हिडिओ तयार करण्याचा उद्देश म्हणजे हा, की यावरून तुम्हाला अंदाज येईल की कट ऑफ कुठपर्यंत जाऊ शकतो. आता ऍक्च्युली जर वास्तविकता बघता अमरावतीमध्ये फक्त 20 जागा होत्या, फक्त 20. आणि बाकी 230 जागा ज्या होत्या ते पेसाच्या उमेदवारांसाठी राखीव होत्या. तर 1913 विद्यार्थ्यांची ही जी लिस्ट लागली आहे ती फक्त 20 पदांसाठी आहे बरं का. त्यापैकी विशेष मागास प्रवर्ग जे आहेत मीन्स एसबीसी यांच्यासाठी 3 जागा राखीव होत्या. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी 8 जागा राखीव होत्या. आणि शिवाय 9 जागा ज्या होत्या त्या ओपनसाठी खुल्या ठेवलेल्या होत्या. अशा टोटल 20 जागा. त्यापैकी 7 जागा ज्या होत्या त्या महिलांसाठी राखीव होत्या बरं का. तर यामध्ये जे काही कट ऑफ लागलेले आहेत किंवा जी काही लिस्ट लागली आहे त्यावर थोडंसं आपण चर्चा करूया, की समोर तुमचे जे इतर जिल्हे आहेत त्यांचा कट ऑफ कुठपर्यंत जाऊ शकतो. बघा, सुरुवात करूया इथून, की प्रादेशिक निवड समिती अमरावती वनरक्षक भरती प्रक्रिया 2000 स्पष्टपणे त्यांनी लिहिलंय ऑनलाईन परीक्षा व धाव चाचणी मधील एकत्रित गुणानुसार त्यांनी गुणवत्ता यादी प्रदर्शित केली. आणि ही गुणवत्ता यादी मग कशा पद्धतीची आहे त्याला थोडं डिस्कस करणे आहे आपल्याला. बघूया कोणाला किती गुण. सर्वात पहिल्या नंबरवर कोण दिसतंय बघा, सर्वात पहिल्या नंबरवर की ओम दासराव सावके. ओम दासराव सावके त्याला लेखीमध्ये मिळाले होते 108 गुण. लेखीमध्ये मिळाले होते 108 गुण. आणि ग्राउंडमध्ये त्याला मिळाले 60 गुण. इथे बघा या शीटमध्ये तुम्हाला त्याने ग्राउंड किती मिनिटामध्ये, किती सेकंदामध्ये आणि किती मायक्रो सेकंद मध्ये कव्हर केलं हे सुद्धा दिलंय. त्याला लागले 18 मिनिटे 7 सेकंद आणि 40 मिली सेकंद मायक्रो सेकंद लागले. तर त्याला टोटल 60 गुण मिळाले. आणि 100 अधिक अधिक 60 यांची टोटल केली तर 168 हा टॉपर आहे. हा टॉपर आहे. आणि त्याची कॅटेगरी आहे ईडब्ल्यूएस. लक्षात घ्या, ईडब्ल्यूएस साठी 8 जागा राखीव होत्या. 20 पैकी 8 जागा ईडब्ल्यूएस साठी होत्या. राईट. तर ईडब्ल्यूएस चा विद्यार्थी कोण आहे? तो ओम सावके. याला सर्वात जास्त 168 गुण मिळाले. 168. जर तुम्ही सर्वांची चेक करणार तर चांद युसुफ पठाण लेखीला घेतले होते 102 गुण आणि ग्राउंडला घेतले 60. तर 162चा स्कोर त्याचा तयार झालेला आहे. त्यानंतर विठ्ठल गजानन बावस्कर यांनी लेखीला बघा कमी गुण घेतले होते. यांच्यापेक्षा 108 102 पेक्षा कमी गुण घेतले होते 90. पण त्याने ग्राउंडला 70 गुण घेतले. त्यामुळे त्याचा स्कोर जो झालाय तो 160 म्हणजे थर्ड रँकवर आलेला आहे. राईट. ज्याचं ग्राउंड चांगलं असेल तो समोर जाईलच हे तर निश्चित होतच. 70 घेतले त्याने आणि त्यांच्या जवळपास तो पोहोचला जरी लेखीला त्याला कमी मिळाले. मित्रांनो, ही जी 1913 यांची जी यादी प्रदर्शित झाली आहे त्याच्यामध्ये 2 विद्यार्थी असे आहेत ज्यांनी आउट ऑफ ग्राउंड घेतले आहे. म्हणजे 80 गुण घेतलेले आहेत या 1913 पैकी. राईट. काही विद्यार्थी मीन्स मागे जे युट्यूबला लेक्चर टाकले होते त्यावर काही विद्यार्थ्यांनी स्पेशल कमेंट केली होती की सर 80 घेणारा एकही विद्यार्थी सापडणार नाही. मी लिहून देतो तुम्हाला, कारण 17 मिनिटांमध्ये ग्राउंड कव्हर करणं विद्यार्थ्यांना आणि 12 मिनिटांमध्ये मुलींसाठी ग्राउंड करणं हे सहजासहजी शक्य नाही. त्यावेळेस मी त्यांना रिप्लाय केला होता किंवा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हजारातून एक विद्यार्थी तरी असा डेफिनेटली असतोच जो 17 मिनिटाच्या आत किंवा मुलींपैकी पण 12 मिनिटाच्या आत ग्राउंड कव्हर करतात. तर या लिस्टमध्ये 2 असे विद्यार्थी सापडले आहेत ज्यांना 80 गुण आहेत. 80 गुण. आणि जवळपास 40 असे विद्यार्थी पण सापडले आहेत ज्यांना 70 गुण आहेत बरं का.
70 गुण. तर ज्यांना जसं या विद्यार्थ्याने विठ्ठल गजानन बावस्कर त्याने 90 गुण तर लेखीमध्ये घेतले आहेत आणि त्याने ग्राउंड चांगला मारलाय 70च्या, त्यामुळे तो पहिल्या 3 मध्ये पोहोचलाय. राईट. असंच जर लिस्ट चेक करत गेली तर तुम्हाला ती लिस्ट मिळेल. तर या लिस्टची जर पीडीएफ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मला बोलू शकता, मी तुम्हाला सेंड करून देईल याची पीडीएफ. मीन्स तुम्हाला जर तुम्ही अमरावती या विभागातून दिली असेल परीक्षा लेखी आणि ग्राउंड किंवा फॉर्म टाकला असेल तर तुम्हाला तुमचं नाव इथे शोधता येईल. राईट. असंच जर खाली गेलं बघा, पहिला पण ईव्हीएस वाला मिळतोय, दुसरा पण ईव्हीएस, तिसरा पण ईव्हीएस. राईट. मेलच्या पहिले 4 जे आहेत, पहिल्या 4 मध्ये चौथा जो मिळतोय शंकर मालाजी सावळे, याने सुद्धा 158 गुण घेतले आहेत. लेखीला त्याला मिळाले 98 गुण आणि ग्राउंडला घेतले त्याने 60. जर थोडं कंपॅरिझन कराल की जर याने 70 घेतले असते तर या सर्वांचा समोर निघून गेला असता तो, असं येऊ शकलं असतं. किंवा ग्राउंड जर याच्यापेक्षा पुन्हा चांगलं असतं तर सर्वात वर टॉप करायला काही हरकत नव्हती. राईट. असंच जर चेक केलं तर समोर 5व्या नंबरवर महिला कॅन्डिडेट आहे वर्षा शंकर बोकरे, फिमेल कॅन्डिडेट बरं. ही सुद्धा ईव्हीएस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातून आलेली, तिने 98 गुण लेखीमध्ये घेतले होते आणि तिने 13 मिनिट 47 सेकंद आणि 9 मिलीसेकंद यानुसार तिने 60 गुण ग्राउंडवर फटकवले आहेत. त्यामुळे तिचा स्कोर झाला 158. राईट. लक्षात घ्या मित्रांनो, जागा फक्त 20च आहेत. इतर ज्या जागा आहेत 230 जागा त्या पेसासाठी राखीव आहेत. त्याबद्दल अजूनही कुठला निर्णय लागलेला नाही आहे, ते समोर. तर यानुसार तुम्हाला जर तुम्ही अमरावती वनवृत्तामधून जर परीक्षा दिली असेल किंवा फॉर्म टाकला असेल तर तुम्हाला तुमचे गुण तपासता येतील. याच लिस्टमध्ये जर समोर गेलं ना, खाली बघा, हा बघा चेतन विद्याधर कोरडे. चेतन विद्या याने लेखीमध्ये फक्त घेतले 70 गुण. लेखीमध्ये फक्त 70 गुण घेतले, पण या भाऊने ग्राउंड आउट ऑफ मारलाय बघा. ग्राउंड पूर्ण 80, ग्राउंड मध्ये 80 आणि त्याचा टायमिंग होता 16 मिनिट 52 सेकंद आणि 44 मिलीसेकंद. त्याच्या आतमध्ये त्याने ग्राउंड मारला, त्यामुळे त्याला टोटल 80 गुण मिळाले आणि 80 गुण ग्राउंड मध्ये मिळाले म्हणून तो सिलेक्शन प्रोसेसच्या यादीमध्ये आलेला आहे. बघा त्याला टोटल 70 आणि हे 80, टोटल 150 गुण त्याला तयार होते आणि ग्राउंड मध्ये पूर्ण मार्क घेतले म्हणून तो या सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये आलेला आहे. आणि त्याची कॅटेगरी सुद्धा ईडब्ल्यूएस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या कॅटेगरीतून त्याचा फॉर्म होता. तर असेच इतरही बरं का, विशेष एसबीसी साठी ज्या जागा आहेत त्या एसबीसी साठी पण तुम्हाला इथे मिळेल. बघा एसबीसी साठी ही मिळते. कोण आहे? फिमेल कॅन्डिडेट आहे कृतिका दिगंबर गाडगे. जिला लेखीमध्ये 104 गुण होते. जिला लेखीमध्ये 104 गुण होते आणि तिने 50 गुण ग्राउंडवर पटकवले तर 154चा स्कोर झाला. राईट. याशिवाय ओपन साठी 9 जागा राखीव होत्या. इथे ओपन साठी मेल कॅन्डिडेट मिळतोय आपल्याला तरी सदाशिव बालाजी गुड्डे. त्यांनी 96 गुण लेखीमध्ये घेतले आणि 60 गुण ग्राउंडला घेतले. तर टोटल 156, म्हणजे ही 156 ओपनची सर्वात हायेस्ट जे गुण आहेत ओपनचे ते 156 आहेत. आणि ओपनला 9 जागा होत्या. तुम्ही जर खाली चेक करणार तर पुन्हा ओपनच्या जागा म्हणजे गुण तुम्हाला सापडतील. यानुसार जर तुम्ही अमरावती वनवृत्तातून फॉर्म टाकला असेल तर तुम्हाला ही लिस्ट चेक करता येईल बरं का. आता यावरून एक अंदाज असा बरं का, यावरून एक अंदाज असा, बाकीचे जिल्हे आहेत, अमरावतीला फक्त 20 जागा होत्या, बाकीचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या जागा होत्या बरं का. आता यानुसार अंदाजित कट ऑफ तुमच्या किती लागू शकतो. स्पेशली नागपूर, ठाणे, कोल्हापूर यामध्ये बघाल तर भरपूर साऱ्या जागा तुम्हाला सापडतील. तर त्यानुसार कट ऑफ कुठपर्यंत जाऊ शकतो हा अंदाज तुम्हाला बांधता आला पाहिजे. राईट. तर याची माहिती देण्याची राहून गेलेली होती. त्यासाठी मी हा छोटासा एक चर्चासत्र व्हिडिओ माहिती देण्यासाठी की आता वनवृत्ताचे फायनल रिझल्ट लागायला सुरुवात झालेली आहे. आता ही जी लिस्ट आली आहे यापैकी सर्वांचं सिलेक्शन झालेलं आहे असं नाही बरं का. पहिल्या किंवा तुम्ही विचार करत असाल तर 20 जागा आहेत, पहिल्या 20चं सिलेक्शन होईल अशातलाही काही भाग आहे. यातले काही उमेदवार असे पण असतील ज्यांनी इतर परीक्षा पण दिलेली असतील, तलाठी दिलेली असेल, जिल्हा परिषद दिलेली असेल, आरोग्य विभाग दिलेली असेल, समोर येणाऱ्या ते इतरही परीक्षा, आणि त्यामध्ये जर त्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं असेल तर जे वेटिंगचे जे कॅन्डिडेट्स तयार होतील या लिस्टनुसार, वेटिंगचे जे कॅन्डिडेट तयार होतील त्यांना चान्स मिळण्याची संधी आहे.
त्यामुळे वेटिंगवाले सुद्धा जे याच्यामध्ये राहतील की जागा भरल्यानंतर जर रँकिंगवर येत असाल फर्स्ट सेकंड थर्ड रँक किंवा जे काही वेटिंगची रँक असेल तर त्यांना सुद्धा चान्स मिळण्याची शक्यता आहे. तर आणि ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांच्यासाठी पण, ज्यांचं सिलेक्शन होणार नाही त्यांच्यासाठी पण सांगताय की मित्रांनो निराश होऊ नका बरं का. पुन्हा जिद्दीने मैदानात उतरा. समोरच्या ज्या परीक्षा असतील त्याला पूर्ण डिवोशन देऊन, पूर्ण समर्पण देऊन त्या परीक्षांना क्रॅक करण्याचा प्रयत्न करा. यावर्षी 2024 संपण्याच्या पूर्वी तुम्हाला एखादा गव्हर्नमेंट सर्व्हिस कुठेतरी तुम्हाला एखादा प्लेस मिळायलाच पाहिजे, एखादी जागा मिळायलाच पाहिजे अशी मनापासून मी एक शुभेच्छा तुम्हाला देतोय. राईट. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. पुन्हा तुमची भेट होईल नक्कीच समोरच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन अपडेटेड घेऊन. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.